हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 38. अविद्या येणे नावे, मी विद्यमानची नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत असे. अर्थात अविद्या हे नावच मी स्वभावतःच विद्या नाही असे सांगत आहे. येथे माऊलींनी शाब्दिक कोटी केली आहे. अविद्या हे नावच सांगते की मी मूलतः स्वभावतःच विद्या नाही, मी मुळातच अस्तित्वात नाही. अविद्या याची शब्दफोड अशी आहे, अविद्या. येथे विदचे 2 अर्थ आहेत. एक, विद म्हणजे विद्या, ज्ञान अशा अर्थी, आणि 2, विद म्हणजे माहीत असणे, विदित असणे. यामुळे अविद्या याचा अर्थ असा होतो, अविद्या सांगते की विद असे काही अस्तित्वात नाही, अशी जी ती मी आहे. ज्ञान असे काही नाही, ती मी आहे. माहीत असणे, विदित असणे असे काही नाही, ती मी आहे. याचा अर्थ इतकाच आहे, माऊली सांगतात की पूर्वजांनी, बुजुर्गांनी आत्मानुभूतीद्वारे ही विद्या जाणली आहे. मला स्वतःलाही त्याचप्रमाणे स्वानुभव प्राप्त झाला आहे. माझाही पूर्वजांच्या प्रमाणेच स्पष्ट अभिप्राय असा आहे की आपण जन्मतःच आत्मपरब्रह्माचे अंश, आत्मांश आहोत. आत्मपरब्रह्म पूर्ण ज्ञानी आहे आणि म्हणून आत्मांशही पूर्ण ज्ञानी आहे. म्हणून आपण त्या विरुद्ध स्वभावाचे अज्ञानी, अविद्या असणे शक्य नाही. भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेत गुंतून गेल्यामुळे याचा विसर होणे शक्य आहे. तसेच ज्या अर्थी हा विसर अध्यात्म, सत्संग याद्वारे दूर होतो आणि आपल्याला त्याखाली झाकोळले गेलेले ज्ञान प्राप्त होते, त्या अर्थी असा केवळ विसरच होतो. आपण मूलतः ज्ञानी असतो हे सहजच सिद्ध होते. ओवी क्रमांक 39. आणि ये अनिर्वाच्यपण, ते दुजेही देवांगण, आपुला अभावी आपण साधित असे. अर्थात अविद्या अनिर्वाच्य असली तरी ती देवांगणात तिच्या अभावाने तिला सिद्ध करते. ही ओवी समजण्यासाठी प्रथम एक उदाहरण पाहू. काळोख असे काहीही अस्तित्वात नाही. काळोख म्हणजे प्रकाशाचा अभाव असतो. यामुळे आपण प्रत्यक्ष असलेला, सत्य असलेला प्रकाश कृत्रिमपणे वीज, जनित्र, बॅटरी इत्यादी रूपात साचवू शकतो. तसा आपण काळोख साचवू शकत नाही, कारण तो अस्तित्वातच नाही. यामुळे आपण प्रकाशाच्या कृत्रिम रूपाचा, उजेडाचा झोत काळोखात सोडू शकतो, कारण प्रकाश सत्य आहे. परंतु आपण काळोखाचा झोत प्रकाशात सोडू शकत नाही, कारण काळोख असत्य आहे. परंतु असे जरी असले तरी काळोख असत्य असूनही तो त्याचा प्रताप दाखवितो. तो त्याचे मिथ्या अस्तित्व दाखवितो. यामुळे आपले व्यवहार ठप्प होतात. काळोखाचा आपल्याला त्रास होतो. त्रास देणे नकारात्मक आहे. त्याला वास्तवात काहीही किंमत नाही. तरीही त्याची दखल आपल्याला घ्यावी लागते. इंग्लिश भाषेत याला सुंदर शब्द आहे, न्यूसन्स व्हॅल्यू. चीनी महान तत्त्ववेत्ता लाओ त्से याने त्याच्या ताओ तत्त्वज्ञानात काळोखाचे महात्म्य वर्णन केले आहे. याप्रमाणे माऊली सांगतात की अविद्या जरी अस्तित्वात नसली तरी ती देवांगणात जणू काही उभी राहते आणि स्वतःचे नसलेले अस्तित्व दाखवून आपल्या जीवनाचा नाश करते. आपल्याला स्वतःपासून दूर करते, आत्मवंचित करते. यामुळे मिथ्या म्हणून का होईना ती आपल्याला तिच्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडते.
यामुळे आपण मूलतः आत्मस्वरूप असूनही आत्मानुभूती प्राप्त करायची आपल्याला गरज निर्माण होते. हे म्हणजे काहीही कारण नसताना स्वतःला चिमटा काढून आपण आहोत याची खात्री करावी लागते. ओवी क्रमांक 40. काहीच जरी आहे तरी निर्धारू का न साहे, वरी घटाभावी भोये अंकित दिसे. अर्थात अविद्या जर आहे तर ती आधारभूत ज्ञानापुढे टिकत का नाही? भांडे जमिनीवर ठेवले की जमीन आच्छादिली जाते. मागील ओवीमधील प्रकाश काळोख हे उदाहरण येथे वेगळ्या प्रकारे जाणून घेऊ. आपण प्रकाशाचा, तो निर्माण करणाऱ्या सूर्याचा अभ्यास करू शकतो. त्यामधून काही सिद्धांत सिद्ध करू शकतो. त्याचा कृत्रिमपणे साठा करू शकतो. त्याचा उपयोग जीवन जगण्यासाठी करू शकतो. कारण प्रत्यक्षात प्रकाश अस्तित्वात आहे. तो निर्माण करणारा सूर्य अस्तित्वात आहे. तथापि आपण काळोखाचा अभ्यास करू शकत नाही. तो निर्माण होत नसल्यामुळे त्याचा निर्माणकर्ता शोधता येत नाही. तसेच नसलेल्या काळोखाचा जीवनासाठी काही उपयोग करू शकत नाही. त्याचा कृत्रिमपणे साठा करू शकत नाही. कारण मूलतः असलेल्या प्रकाशाचा अभाव झाल्यामुळे त्याला आपण काळोख असे म्हणतो. तथापि हेही तितकेच सत्य आहे की प्रकाशाचा अभाव झाला की आपल्याला काळोख चांगला जाणवतो आणि त्या काळोखामुळे आपली अडचणही होते. यावरून जर काळोख असे म्हणेल की माझ्यामुळे प्रकाश आहे हे सिद्ध होते तर ते हास्यास्पद होईल. कारण आपली अडचण काळोखामुळे होत नसून प्रकाश नसल्यामुळे अडचण होते. तसेच पृथ्वीबाहेर गेल्यास तेथे प्रकाशाचा अभाव कधीही नसतो आणि यामुळे तेथे काळोखाचा मागमूसही नसतो. आता माऊलींनी येथे घेतलेले उदाहरण पाहू. एखादे भांडे जमिनीवर ठेवले की भांड्याच्या बुडाएवढी तेथील तितकी जमीन आपल्याला दिसेनाशी होते. तेथून भांडे दूर केले की ती दिसेनाशी झालेली जमीन आपल्याला दिसू लागते. यावरून जमीन आहे असे सिद्ध होते का? तर जमिनीचे अस्तित्व सिद्ध करण्याचे हे भांड्याचे प्रमाण 100% खरे नाही. कारण भांडे असो किंवा नसो जमीन असतेच. तथापि जर भांडे असे म्हणू लागेल की माझ्यामुळे जमिनीचे अस्तित्व सिद्ध होते तर ते हास्यास्पद होईल. म्हणजे एखाद्याला काठीने फटके मारावेत आणि असे म्हणावे की त्याला काठीने मारल्यामुळे त्याला ओरडता येते हे सिद्ध होते तर ते हास्यास्पद होईल. त्याला जरी मारले नाही तरीही तो ओरडू शकतो हे सिद्धच आहे. ते असे सिद्ध करायची गरज नाही. भौतिकाच्या भोगापवर्गतेत गुंतल्यामुळे आपल्याला आत्मज्ञानाचा विसर होतो. यामुळे आपण आत्मवंचित होतो. भौतिक वस्तुजगताची माहिती, त्याचे ज्ञान म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने अज्ञान असते. कारण या अज्ञानाच्या कच्छपी लागून आपण सुखदुःखात अडकतो, कैवल्याला, आनंदाला वंचित होतो. जोपर्यंत आपल्या सभोवतीचे हे भौतिकाचे, अज्ञानाचे, अविद्येचे आवरण असते तोपर्यंत आपण आत्मज्ञानी होत नाही. तथापि जेव्हा हे भौतिकाचे, अज्ञानाचे, अविद्येचे आवरण दूर होते तेव्हा आपण आत्मज्ञानी होतो. याचा अर्थ अविद्या, अज्ञान आत्मज्ञान सिद्ध करते का? तर तसे नाही. काळोख जसा प्रकाश सिद्ध करत नाही, भांडे जसे जमीन सिद्ध करत नाही, तसेच अज्ञान आत्मज्ञान सिद्ध करत नाही. प्रकाश असतोच, जमीन असतेच, तसेच आपल्याला आत्मज्ञान मूलतः असतेच. कारण आपण स्वतः आत्मांश आहोत, आपण स्वतः आत्मा आहोत. यामुळे त्याचे ज्ञान होणे शिल्लक नसते, ते मुळातच असते. अशा प्रकारे ज्ञानापुढे अज्ञान टिकत नाही, विद्येपुढे अविद्या टिकत नाही. यावरून अज्ञान अविद्या नसते हेच सिद्ध होते. जे जाणवते तो आभास असतो.
तो ज्ञानाने विद्येने दूर करावा लागतो. ढग दूर गेल्याशिवाय आकाश दर्शन होत नाही. याला काहीही इलाज नाही. ही वैश्विक लीला आहे. तिचा विनम्रपणे स्वीकार करायचा आहे. हरिओम.